तुम्ही इंदिरा गांधींना पण भेटला होता? इंदिरा गांधींना प्रत्यक्ष भेटलं नाही, पण काय झालं होतं, मी कुलाब्याला असताना इंदिरा गांधी त्या नेव्हीचं हे करायला आल्या होत्या, रिव्ह्यू बघायला. आणि त्यावेळी काय गफलत झाली, त्यांना बायनॉक्युलर आणायलाच कोणी विसरले. बरं. आणि तेवढ्यात सगळे बायनॉक्युलर. मी तिथं कुलाब्याला थर्ड पासला राहत होतो. मी पटदिशी गेलो, घेऊन आलो आणि इंदिरा गांधी, तर माझी बायनॉक्युलर ही अजून मी जपून ठेवली आहे, ती इंदिराजींनी वापरली. तसा मी ऍक्च्युली भेटलो नाही, पण अनेक जण म्हणजे रिबोराव साहेबांचं अनेक नाव घेतात की काय रिबोराव साहेबांची काय अशी क्वालिटीज होती की रिबोरावर मी नवशक्तीमध्ये एक महामानव म्हणून मोठी सिरीज लिहिली आहे. बरं. आणि रिबोराव साहेबांची बदली झाली. रिबेरो एक महामानव तो म्हणजे आम्ही 95 कॉन्स्टेबल जरी डिसमिस केले तरी रिबेरो साहेब रिटायर झाल्यानंतर लाईनीतल्या बायका सुद्धा रडल्या. पण सर एक मिनिट, 95 कॉन्स्टेबल डिसमिस होणं ही काय केस होती? त्यांनी एक आंदोलन केलं होतं ना, पोलिसांचा संप झाला होता. हा, पोलिसांचं बंडच झालं होतं. राईट. किती आधी काय पोलीस स्टेशन मध्ये काय वाटेल तसे वागायचे. बरं. तो त्यांनी संप आणि बंड केलं. त्या बंडाच्या याच्यामध्ये आम्ही ऍक्शन घेतली. तर त्यामध्ये सगळं बरेचसं काम मिस केलं होतं. आणि त्यामुळे ऍडव्होकेट जनरल केवढा मोठा माणूस, मी त्यावेळी सब इन्स्पेक्टर झाला, पण त्यांनी मला रेकमेंड. मग महामानव असे का वाटतात तुम्हाला? नाही, त्यांचं सगळं काम आहे ना इतकं त्यांना मुळात माणुसकी फार होती. कुठली गोष्ट चांगली त्यांना सांगितली की ते ऑलवेज अप्रिशिएट, हे चांगलं आहे ते चांगलं म्हणायचे. ऍक्च्युली मी एकदा तिकडे मिड्डेच्या तिकडून चाललो होतो, मिड्डेच्या ऑफिसच्या समोरून. तर तिथे एक कॉन्स्टेबलनी टॅक्सी थांबवली. तर त्या टॅक्सीतून 3-4 लोक असे तलवारी घेऊन उतरले त्या शिपायला दम द्यायला. मी प्लेन क्लॉथ मध्ये ड्रायव्हर होता. मी बघितलं काय पोलिसला मारतो. मी लगेच ती फेकली रिक्षा, आपलं स्कूटर, आणि मग जोरात ओरडलो भेंचो. तर त्यांना एकदम गंमत वाटली की काय, घाबरले, ते पळायला लागले. आम्ही पाठला करून त्यातल्या 2 लोकांना पकडले तलवारीसहित. तर नेमकं मिड्डेचं ऑफिस तिथं आहे. त्यांनी दुसऱ्याची मोठी बातमी, शंकरराव चव्हाणांनी CP ला फोन केला, अरे आज पेपरमध्ये बातमी आली आहे, त्या ऑफिसरना काहीतरी बक्षीस द्या. तर रिबेरो साहेब म्हणले, नाही साहेब, मी ऑलरेडी त्यांना 2000 रुपये ऑफिसरला आणि शिपायाला 1000 रुपये सँक्शन केले. मग त्या दिवशी ज्या दिवशी समारंभ झाला पैसे देण्याचा, रिबेरो साहेब म्हणले, मी शेक हँड नाही तुझ्याशी करणार, तुझ्या खांद्यावर हात ठेवून स्पेशल पोस्ट देणार. अरे वा. अशी. आणि त्यांच्या घरी आम्ही ख्रिसमस वगैरे गेला, साहेब स्वतःच्या हाताने तुम्हाला सर्व करायचे. तुम्ही आज माझे गेस्ट आहात. त्यांची आई सुद्धा, त्यांची मिसेस सुद्धा इतके चांगले वागायचे. त्यामुळे ते मोठ्या हेच दिलं मी. आणि मग ज्यावेळी रिबेरो साहेबांची इकडे पंजाबला बदली झाली, पंजाबला तर ते होते, पंजाब नंतर ते याला गेले, रुमानियाला म्हणून गेले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. आणि त्या सत्काराला सराफ साहेब कमिशनर होते, वसंतराव सराफ, विके सराफ. त्यांनी ऑर्डर काढली की या समारंभात फक्त झेंडे बोलतील, दुसरं कोणी बोलणार नाही. आणि त्या समारंभात आहे माझ्याकडे सगळे फोटो आहेत, ते फक्त मीच बोललो त्याच्याबद्दल. आणि ज्यावेळी ते गुजरातला गेले त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. तर त्यावेळी त्यांनी कमिशनर सांगितलं झेंडेला पाठवा. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आता इव्हन माझ्या पुस्तकावर त्यांनी जवळ 1-1.5 पान मोठं ॲप्रिशिएशन लिहिलं मला. आणि त्यांनी मला एक पत्र लिहिलंय की ज्यावेळी मी सोबराला पकडलं त्यावेळी ते होम सेक्रेटरी होते. त्यावेळी त्यांनी मला लिहिलं की मधू, आय वॉन्ट, मला माहीत होतं की मुंबई पोलीस असं चांगलं काम करतील आणि त्यातल्या त्यात मधू झेंडेच करेल. आणि असं त्यांनी, आणि मी अरुण नेहरूला सांगितलंय की तुला कॉंग्रॅच्युलेट करा, प्लीज टेल मी त्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं का नाही. आणि त्याप्रमाणे अरुण नेहरू मला भेटायला आले. बरं. तेव्हा ते इंटरनल सिक्युरिटी मिनिस्टर होते. त्यावेळी गृहमंत्री, आता शहा आहेत तसेच त्यावेळी होम मिनिस्टर होते. बरोबर. ते मला भेटायला आले. बरं. केवळ रिबेरोंच्या म्हणजे आता कुणाला एवढी पडली आहे की का इन्स्पेक्टर त्यांच्या पुढे, तर मी साधा इन्स्पेक्टर. पण त्याच्यासाठी त्यांनी मला ते पत्र पाठवलं आणि मला कळवलं की मी असं पत्र, ते पत्र आहे माझ्याकडे, तुम्हाला दाखवतो मी. ओके, अच्छा. त्यामुळे रिबेरो साहेबांचे पोलिसिंग जे आपण ऐकलेलं होतं तुमच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलं. तसे राममूर्ती साहेब पण फार चांगले, त्यागे साहेबांचा माझ्यावर फार जीव होता, प्रभाकरन, हे सगळे कमिशनर माझ्याकडे. आता माझं हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर 4 कमिशनरांनी मला पत्र पाठवली की आम्हाला फार वाचून आनंद वाटला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.